हे जगदाळे कुटुंबियांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधलेला होता आणि संतोष जगदाळे ज्यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला ते त्यांचे धाकटे दीर असं या महिलेनं सांगितलंय। त्यामुळे असावरी ही देखील संतोष जगदाळे यांची मुलगी ज्यांनी न्यूज 18 लोकमतशी थोड्या वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्या सध्या तिथे श्रीनगरमध्येच आहेत, जम्मू काश्मीरमध्येच आहेत। तिथून त्यांनी काय माहिती दिली, सगळी परिस्थिती सांगितली, ऐकूयात। व्हॅलीमधनं शूटिंग म्हणजे फायरिंगचा आवाज ऐकू येऊ लागला आम्हाला। तर आम्हाला पहिलं वाटलं की लोकल काहीतरी असणार आहे। तर तिथले जे लोकल लोक आहेत आम्ही त्यांना विचारलं की हे फायरिंग आहे का, काय वेगळं आहे? ते म्हणले की नाही, इधर शेर आता है तो गाववाले लोक बजाते, असं म्हणून ते पळायला लागले अचानक आणि खूप धावपळ व्हायला लागली। सो आम्हाला कळेना की काय झालं आणि मग फायरिंगचा आवाज वाढायला लागला। तर मग काही 2 टेंट्स होते जिकडे ते पेहराववाले कपडे होते, तर त्याच्या मागे आम्ही काही लोक लपलो होतो। त्यात माझे आई वडील, माझे काका काकू म्हणजे गणबोटे फॅमिली आणि आम्ही 5 जण लपलो होतो। आमच्या शेजारी एक फॅमिली होती, ते साऊथ इंडियन होते बहुतेक आणि ते पण 6-7 जण होते, 5 जण तरी असतीलच, ते पण लपले होते। आणि पलीकडच्या बाजूला पण टेंट होतं, तिकडे अनेक लोक होती। तिकडे काही काश्मीरी लोकल लोक होती आणि काही बाहेरच्या म्हणजे राज्यातून आलेली लोक होती। सो त्याच्यामध्ये काही फॅमिलीच्या आम्हाला खाली नंतर भेटल्या, त्यांच्या पण सगळ्या पुरुषांना मोस्टली टार्गेट करून मारलेलं आहे आणि त्यांना फक्त हे विचारलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का आणि तुम्हाला तुमको अजान पढ़ना आता है क्या, तुम मुस्लिम हो क्या, नहीं हो तो तुम अजान पढ़ के बताओ। और तुम लोगों ने मोदी जी को सर पे चढ़ा के रखा है, मोदी जी हमें हमारे मजहब को खत्म करना चाहता है, हमें बदनाम करने पे लगे हुए। आप लोग वीडियोस बना के डालते हो कि हम आपके बच्चों को और आपकी औरतों को मारते हैं, हमने कभी किया ऐसा। माझे वडील होते, आमच्या शेजारी माझी आई होती, ते काका काकू होते, त्यांनी माझ्या वडिलांना बाहेर बोलवलं आणि त्यांना बोलले की आप बाहर आओ चौधरी, बाहर आओ, और आप मुस्लिम नहीं हो क्या, मुस्लिम नहीं हो क्या, बताओ, अजान पढ़ के बताओ। आणि असं म्हणून त्यांना 3 गोळ्या घातल्या, एक त्यांच्या डोक्यावर लागली, एक त्यांच्या पोटात लागली आणि एक छातीवर लागली। त्याच्यानंतर कौस्तुभ गणबोटे जे माझे काका आहेत ते शेजारीच होते, ते म्हणजे फायरिंग होत होतं त्यामुळे सगळे खाली झोपले होते जमिनीवर, अर्धे बसले होते, तर त्यांना त्याच अवस्थेत गोळ्या घातल्या। आमच्या शेजारी जी फॅमिली होती त्यातल्या 2 जणांवर त्यांनी फायरिंग केलं। फक्त त्यांनी मोस्टली मुलांना, बायकांना आणि वयस्कर लोकांना काही नाही केलं, पण बाकी लोकांना पकडून ते बोलत होते आणि पकडून गोळ्या घालत होते। आणि साधारण 22-23 वर्षांची यंग मुलं असतील, खाकी कपड्यांमध्ये होते आणि त्यांनी ते मिलिटरीचे प्रिंटवाले मास्क घातलेले होते आणि ते लोक म्हणजे आले कुठून तेही कळलं नाही आणि फायरिंग करून धडाधडा लोकांना मारून ते निघून पण गेले। आणि त्या अवस्थेत आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा होता, त्याच्यामुळे आम्हाला लोकल लोक बोलत होते की आप भाग जाओ, मिलिटरी आके आपके लोगों को सेव्ह करेगी। ती गाली उतरेपर्यंत आम्हाला साधारण 25 मिनिटं लागले। आम्ही जेव्हा गाली उतरलो तेव्हा मिलिटरी आली आणि त्याच्यानंतर सगळं रेस्क्यू झालं। पण हे अचानक जे काही झालंय ते खूप भयानक, भीतीदायक आहे। आम्हाला अजूनही स्वतःच्या जीवाची पण भीती वाटते की कधी काय होईल, इथे ओपन फायरिंग होईल किंवा काय होईल। ती जागाच म्हणजे आपल्याला कधीतरी जाऊन इतका त्रास होतो, तर तिथल्या लोकांनाही, लोकल लोकांना किती त्रास होत असेल, त्याच्यावर मोदींनी काहीतरी फुल अँड फायनल तोडगा काढावा अशी माझी तरी इच्छा आहे।